मी प्राध्यापक जाधव केवी, विषय इतिहास, प्रकरण क्रमांक 6, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. तर याच्या अगोदर आपण 1857च्या उठावापूर्वीचे उठाव किंवा संघर्ष याची माहिती पाहिली. त्यानंतर 1857च्या उठावाची कारणे, त्यानंतर भारतामध्ये 1857च्या उठावाचा झालेला प्रसार याची माहिती पाहिली. त्यानंतर 1857च्या उठावाचा परिणाम त्याची माहिती पाहिली. आणि आता जो पुढचा भाग आहे तो म्हणजे 1857च्या उठावातील सशस्त्र क्रांतिकारी लढे. तर त्याच्या अगोदर आपण राष्ट्रीय सभेची स्थापना का झाली, राष्ट्रीय सभेचे कार्य याची थोडक्यात माहिती पाहिली. आज आपण 1857च्या उठावानंतर भारतामध्ये जी सशस्त्र क्रांती झाली किंवा सशस्त्र क्रांतीचे लढे झाले त्या लढ्याविषयी आपणाला थोडक्यात माहिती पाहिजे. आता 1857चा उठाव झाला, ब्रिटिशांनी हा उठाव दडपून टाकला, तरीसुद्धा भविष्यात या उठावाचे परिणाम झालेले आपणाला दिसून येतात. आता 1857च्या उठावानंतर 1885मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर 1907 साली सुरत या ठिकाणी जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं, त्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेत जहाल आणि मवाळ असे 2 गट झाले आणि राष्ट्रीय सभेत उभी फूट पडली. मवाळ गटाचं असं मत होतं की आपण शांततेच्या मार्गाने ब्रिटिश सरकारकडे अर्ज विनंत्या करून आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात, असं मवाळ गटाचं मत होतं. तर जहाल गटाला असं वाटत होतं की आपण ब्रिटिशांच्याकडे प्रत्यक्ष संघर्ष करून आपले हक्क, आपले अधिकार मिळवावेत, म्हणजे ब्रिटिशांशी प्रत्यक्ष संघर्ष करावा, असा जहाल गटाचा मतप्रवाह होता. त्यातूनच मग राष्ट्रीय सभेत फूट पडली. जहाल गट आणि मवाळ गट असे 2 गट निर्माण झाले. तर याच कालखंडामध्ये भारतामध्ये असे काही क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांना असं वाटत होतं की सरकारशी आपणाला प्रत्यक्ष शस्त्रानेच संघर्ष केला पाहिजे, कारण ब्रिटिशांच्या शस्त्राला आपण शस्त्रानंच उत्तर दिलं पाहिजे. सशस्त्र क्रांती केल्याशिवाय ब्रिटिश भारतातून जाणार नाहीत किंवा आपणाला अधिकार, हक्क, स्वातंत्र्य मिळणार नाहीत, याची जाणीव या सशस्त्र क्रांती करणाऱ्या तरुणांना, क्रांतिकारकांना वाटू लागली किंवा त्यांच्या मनामध्ये असा विश्वास निर्माण झाला की आपण सशस्त्र क्रांती केल्याशिवाय, इंग्रजांना शस्त्रानेच उत्तर दिल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य, अधिकार, हक्क मिळणार नाहीत किंवा ब्रिटिश भारत देश सोडून जाणार नाहीत. म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध आपण सशस्त्र उठाव केला पाहिजे असं वाटू लागलं. आणि त्यातूनच भारतामध्ये अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिशांच्या अन्यायी जुलमी धोरणाविरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला. आता त्यामध्ये पहिले स्वातंत्र्यवीर आहेत, स्वातंत्र्यवीर किंवा क्रांतिकारक, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आता जर आपण विनायक दामोदर सावरकर यांचं जर कार्य पाहिलं तर विनायक दामोदर सावरकर यांनी इसवी सन 1900मध्ये मित्रमेळा या नावाची सशस्त्र क्रांतिकारकांची एक संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला. या मित्रमेळा या संघटनेचेच रूपांतर नंतर अभिनव भारत या संघटनेत झालं आणि या अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून
विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्लंडमध्ये किंवा इंग्लंडमधून भारतातील क्रांतिकारकांना क्रांतिकारी वाङ्मय किंवा साहित्य पुरविणे, पिस्तुले तयार करणे, पिस्तुले या क्रांतिकारकांना पुरविणे अशा प्रकारचं काम सुरू केलं. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांनी जोसेफ मॅझिनी या इटालियन देशभक्ताचे आत्मचरित्र लिहिलं. त्याचप्रमाणे 1857चा जो उठाव झाला त्या उठावावरतीही 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथातून त्यांनी 1857च्या उठावाचं समर्थन केलं. त्याचप्रमाणे जोसेफ मॅझिनी या इटालियन देशभक्ताचं आत्मचरित्र लिहून देशभक्ती कशी असते ते क्रांतिकारकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. अभिनव भारत संघटनेचे जे सदस्य होते, क्रांतिकारक होते, त्या क्रांतिकारकांना क्रांतिकारी चळवळीस प्रोत्साहन देणारं साहित्य पुरविणे किंवा अशा अभिनव भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांना पिस्तूल पुरविणे अशा प्रकारचं कार्य त्यांनी अभिनव भारत या संघटनेच्या माध्यमातून सुरू केलं. आता याच कालखंडात अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी किंवा ब्रिटिशांनी शिक्षा दिलेली होती. या शिक्षेचा बदला म्हणून अनंत लक्ष्मण कान्हेरे या क्रांतिकारानं नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन याचा खून केला किंवा वध केला आणि इंग्रजांनी जॅक्सनच्या खुनाचा संबंध स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी जोडला आणि सावरकरांना पकडून त्यांनी शिक्षा केली किंवा त्यांना जॅक्सनच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करून 50 वर्षाची शिक्षा सुनावली. अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून ब्रिटिशांशी सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा हा सशस्त्र लढा यशस्वी होऊ शकला नाही. तरीसुद्धा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा आहे अनुशीलन समिती. आता याच कालखंडामध्ये वारिंद्र कुमार घोष, अरविंद घोष, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या क्रांतिकारकांनी एकत्र येऊन अनुशीलन समिती नावाची एक संघटना स्थापन केली. आता या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचा प्रयत्न केला. आता वीरेंद्र कुमार घोष, अरविंद घोष, खुदिराम बोस या क्रांतिकारकांनी इंग्रजांचा जो अधिकारी आहे त्याचं नाव आहे किंग्ज फोर्ड, या किंग्ज फोर्ड न्यायाधीशाला ठार केलं किंवा त्याला ठार करण्याची योजना आखली. म्हणजे किंग्ज फोर्ड हा ब्रिटिशांचा न्यायाधीश होता. या ब्रिटिश न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना या अनुशीलन समितीमधील क्रांतिकारकांनी आखली. त्यांनी किंग्ज फोर्ड याच्या मोटारीवर बॉम्ब हल्ला केला, पण दुर्दैवाने या मोटारीमध्ये किंग्ज फोर्ड अधिकारी नसल्यामुळं तो वाचला. परंतु अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्ज फोर्ड या ब्रिटिश न्यायाधीशाचा किंवा न्यायाधीशाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या कटात खुदिराम बोस आणि त्याच्या सहकाऱ्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना फाशी देण्यात आलं. तर अशा प्रकारे वीरेंद्र कुमार घोष, अरविंद घोष, खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी यांनी अनुशीलन समितीची स्थापना करून किंवा अनुशीलन समिती या संघटनेची स्थापना करून ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु इंग्रजांनी हा उठाव दडपून टाकला. त्यानंतर तिसरी संघटना आहे ती म्हणजे इंडिया हाऊस.
आता पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊस या संघटनेची स्थापना केली. आता ही संघटना स्थापन करण्याच्या पाठीमागचा त्यांचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे भारतातील जे क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांना मदत करणे. या उद्देशानं श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊस या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी भारतातून इंग्लंडमध्ये लंडनमध्ये आलेल्या भारतीय लोकांना म्हणजेच उच्च शिक्षणासाठी जे भारतीय इंग्लंडमध्ये येतील त्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम इंडिया हाऊस या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलं असं आपणाला दिसून येत. त्याचप्रमाणे त्यांनी भारतातील जे क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांनाही क्रांती करण्यासाठी सशस्त्र उठाव करण्यासाठी मदत केली असं आपणाला दिसून येत. आता त्याचप्रमाणे याच कालखंडामध्ये मदनकामा, मदनलाल धिंगरा यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला. आता त्यामध्ये एक थोर क्रांतिकारक आहेत त्यांचं नाव आहे मदनलाल धिंगरा. आता या मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याला लंडन येथे ठार केलं. म्हणजे मदनलाल धिंगरा यांनी सुद्धा सशस्त्र उठाव करून इंग्रज किंवा ब्रिटिश अधिकारी कर्झन वायली याला लंडनमध्ये ठार केलं. इंग्रजांनी मदनलाल धिंगरा यांना कैद केलं किंवा पकडलं आणि त्यांना फाशी देण्यात आली. तर अशा प्रकारे मदनलाल धिंगरा, मादाम कामा अशा अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केलेले आपणाला दिसून येतात. आता त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची क्रांतिकारी संघटना आहे. त्या क्रांतिकारी संघटनेचं नाव आहे गदर. आता गदर या शब्दाचा आहे विद्रोह करणे म्हणजे इंग्रजांच्या कारभाराविरुद्ध सशस्त्र उठाव करणे हा गदर या संघटनेचा मुख्य उद्देश होता. आता भारतीय जे क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांनी कॅनडा आणि अमेरिका म्हणजे अमेरिका आणि कॅनडा या देशामध्ये जे भारतीय लोक राहत होते त्या भारतीय लोकातील जे क्रांतिकारक होते किंवा ज्या तरुणांना असं वाटत होतं की भारताला स्वातंत्र्य मिळावं, ब्रिटिशांची सत्ता दूर जावी किंवा नष्ट व्हावी असं ज्या क्रांतिकारी तरुणांना वाटत होतं अशा क्रांतिकारी तरुणांनी अमेरिका आणि कॅनडा येथील तरुणांनी एकत्र येऊन गदर या संघटनेची स्थापना केली असं आपणाला दिसून येते. त्याचप्रमाणे गदर या संघटनेनं आपले विचार क्रांतिकारकांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी किंवा आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी गदर नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि या गदर नावाच्या वृत्तपत्रातून त्यांनी क्रांतिकारी विचार तरुणांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे गदर या वृत्तपत्रातून राष्ट्रप्रेम, सशस्त्र क्रांतीची गरज काय आहे याची माहिती किंवा त्यांचा संदेश गदर या वृत्तपत्रातून तरुणांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अमेरिका आणि कॅनडा या ठिकाणच्या तरुण क्रांतिकारकांनी एकत्र येऊन गदर या संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेच्या माध्यमातून क्रांतिकारी विचार, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम तरुणांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी गदर या वृत्तपत्राची सुरुवात केली आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी तरुणांच्यामध्ये क्रांतिकारी विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची संघटना आहे ती म्हणजे हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. आता चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तरुण क्रांतिकारकांनी एकत्र येऊन हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची
स्थापना केली. आता हे जे क्रांतिकारक आहेत, या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध, इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचा निर्णय घेतला. कारण हे जे सर्व तरुण होते, म्हणजे चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, यांच्यावरती समाजवादी विचारांचा प्रभाव होता. आता त्यांचा धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर विश्वास होता किंवा धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर त्यांचा भर होता आणि म्हणूनच त्यांनी समाजवादी विचारसरणीचा स्वीकार करणाऱ्या हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. आता ही जी संघटना आहे, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, या संघटनेची मुख्य उद्दिष्ट होती ती म्हणजे भारताला ब्रिटिशांच्या, इंग्रजांच्या शोषणातून मुक्त करणे, पहिलं उद्दिष्ट. दुसरं आहे शोषण करणारी अन्यायी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था उलटून टाकणे, हे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य होतं. आणि तिसरं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारित समाजरचना निर्माण करणे, हे महत्त्वाचं उद्दिष्ट या हिंदुस्तान सोशालिस्ट असोसिएशन या संघटनेचं होतं. म्हणजे भारताची ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्तता करणे, शोषण करणारी जी शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था नष्ट करणे आणि सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित असणारी समाज व्यवस्था निर्माण करणे, ही हिंदुस्तान सोशालिस्ट असोसिएशनची मुख्य विचारसरणी होती. आता याच कालखंडामध्ये लाला लजपतराय यांनी ज्या वेळेला आंदोलन केलं, त्यावेळेला म्हणजे सायमन कमिशन गो बॅक अशी घोषणा करून त्यांनी सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या वेळी लाला लजपतरायवरती लाठी हल्ला झाला आणि या लाठी हल्ल्यामध्ये ते जखमी झाले आणि त्यातच त्यांचं निधन झालं. आता याचा बदला म्हणून भगतसिंग आणि राजगुरू या दोन क्रांतिकारकांनी सँडर्स या अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. कारण भगतसिंग आणि सुखदेव या दोन क्रांतिकारकांचे लाला लजपतराय हे मार्गदर्शक होते किंवा हे दोघेजण त्यांना गुरु मानत होते. म्हणून त्यांनी लाला लजपतरायवरील हल्ल्याचा बदला म्हणून सँडर्स या अधिकाऱ्याच्या गोळ्या घालून हत्या केली. त्याचप्रमाणे भगतसिंग, बुटकेश्वर दत्त यांनी या क्रांतिकारकांनीही ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र उठाव केलेला आपणाला दिसून येतो. त्याचप्रमाणे दुसरा एक महत्त्वाचा ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीय क्रांतिकारकांनी केलेला उठाव तो म्हणजे चितगाव कट. तर सूर्यसेन या क्रांतिकारकाच्या नेतृत्वाखाली चितगाव या ठिकाणी भारतीय क्रांतिकारकांनी एकत्र येऊन शस्त्रगारावरती, म्हणजे ब्रिटिशांचा जो शस्त्र ठेवण्याचं ठिकाण होतं त्याला आपण शस्त्रगार म्हणतो, या शस्त्रगारावरती हल्ला करून त्या शस्त्रगारातील अनेक शस्त्र ताब्यात घेतली. इंग्रजांनी कल्पना दत्त यांना पकडून फाशी दिलं. त्याचप्रमाणे याच कालखंडामध्ये शांती घोष, सुनीता चौधरी यासारख्या तरुण क्रांतिकारक महिलांनीसुद्धा ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध उठाव केला. त्याचप्रमाणे बीना दास या कोलकाता विद्यापीठातील पदवी समारंभात ब्रिटिश गव्हर्नरवरती बीना दास या कॉलेज तरुणीनं गोळ्या झाडल्या आणि त्यांना ठार केलं. तर अशा प्रकारे अनेक क्रांतिकारकांनी, त्यामध्ये कल्पना दत्त असेल, सूर्यसेन असेल, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, मादाणकामा, मदनलाल धिंगरा
अनाथ लक्ष्मण कान्हरे, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या शस्त्राच्या जोरावरती किंवा क्रांतिकारी विचारसरणीच्या जोरावर ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रिटिशांनी हे सर्व उठाव मोडून काढल्यास आपणाला दिसून येतं. तर यानंतरचा जो पुढचा भाग पाहणार आहे आपण, तो आहे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली जी निशस्त्र चळवळ झाली, त्या निशस्त्र चळवळीची माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.